लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे नांदगाव मधून। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यात असलेल्या जातेगाव येथील ग्रामपालिकेला प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते। या निवेदनाची दखल घेऊन जातेगाव ग्रामपालिकेने आज दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी दिव्यांग बांधवांना 5% निधी दिव्यांग बांधवांच्या थेट बँक खात्यात वर्ग केले। ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत ग्राम निधीमधून 5% निधी हा दिव्यांग व्यक्तींसाठी खर्च करण्याचा अधिकार असून दिव्यांग व्यक्तींना 5% निधी वाटप करण्यात यावा या संदर्भात प्रहार शेतकरी संघटनेने जातेगाव ग्रामपालिकेला निवेदन दिले होते। या निवेदनाची दखल घेऊन जातेगाव ग्रामपालिकेने बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी जातेगाव ग्रामपालिकेच्या हद्दीत असलेल्या जातेगाव येथील दिव्यांग पुरुष व महिला यांना त्यांच्या हक्काचा 5% निधी प्रत्येकी 1000 रुपये असे एकूण 70 दिव्यांग व्यक्तींना थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केले। त्यामुळे जातेगाव ग्रामपालिकेचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विशेष करून ग्रामसेवक चौधरी यांचे प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने व दिव्यांग बांधवांच्या वतीने सत्कार करून आभार व्यक्त केले। आपण सगळ्या दिव्यांग बांधवांच्या वतीने खूप खूप आभार मानू। त्यांचं टाळ्या वाजून सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे, कारण आपल्या नांदगाव तालुक्यामध्ये आजपर्यंत दिव्यांग बांधवांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाभ कुठल्याही ग्रामपालिकेने म्हणा किंवा ग्रामपंचायतीने दिला नाहीये। त्यांच्या वसुलीच्या अगेन्स्ट जे 5% निधी दिव्यांग बांधवांना द्यायचा असतो, या ग्रामपालिकेचे सदस्य असो, सरपंच असो किंवा ग्रामसेवक भाऊसाहेब असो, यांनी दिव्यांग बांधवांप्रती दाखवलेलं प्रेम हे खूप मोठं आहे। आज त्यांनी जातेगावमधील किमान 70 दिव्यांग बांधवांना प्रति दिव्यांग बांधव 1000 रुपये याप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये RTGS मारत आहे। पुनश्च एकदा या जातेगाव ग्रामपालिकेचे आम्ही खूप खूप आभार मानतो प्रहार संघटनेच्या वतीने। आणि यापुढेही दिव्यांग बांधवांना कुठलीही अडचण असेल तर ग्रामपालिकेशी संपर्क साधा। त्यांच्याकडनं न सुटण्यासारखा प्रश्न असेल तर आम्ही प्रहार संघटना तुमच्या अहोरात्र पाठीशी आहोत। दिव्यांग बांधवांना कोणाचे सर्टिफिकेट नसेल तर अशा दिव्यांग बांधवांनी प्रहार संघटनेशी किंवा ग्रामपालिकेशी संपर्क साधा। तुम्हाला मालेगाव येथून सर्टिफिकेटही काढून दिल्या जातील। म्हणूनच सांगतो, जे रंजले गांजले त्यासी म्हणावे आपुले, या उक्त म्हणीप्रमाणे सन्माननीय बच्चूभाऊंचा आदर्श समोर ठेवून आम्ही प्रत्येक ग्रामपालिकेला तुमचा ग्रामपालिकेचा आदर्श सांगू की या जातेगाव ग्रामपालिकेने दिव्यांग बांधवांना आज जे प्रेम दिलं आणि जे आर्थिक स्वरूपाची मदत केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।